नमस्कार. आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे उकडीचे सांडग्याचं रस्सा. हे बघा, त्यासाठी मी ही डाळ भिजायला घातली होती 1-1.5 तास. हरभऱ्याची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे आणि मसूरची डाळ आहे. 1-1.5 तास मी ही डाळ भिजायला घातली होती. तर या छोट्या वाटीने मी या सगळ्या डाळी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत बघा. आता डाळ भिजवलेली आहे, डाळ भिजलेली आहे. आता आपण त्यातलं पाणी काढून घ्यायचंय. डाळीतलं पाणी मी काढलेलं आहे बघा. डाळ मी भिजवलेली घेतलेली आहे. यामध्ये मी मिरचीचे तुकडे घालणार आहे बघा. 1-2-3 मिरचीचे तुकडे, 2-3 आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या 1-2-4 घेतलेले आहेत, ते आपण टाकणार आहे आणि 1 चमचा जिरा. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय जाडसर. अशा पद्धतीने आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे. आता आपण मसाल्याची तयारी करूया. बघा, मसाला करण्यासाठी मी इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, एक चमचा छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत, धने 1 छोटा चमचा घेतलेला आहे, कोथिंबीर 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, आलं. याचा आता मसाला करून घ्यायचा आहे. सांडगे उकडण्यासाठी मी डाळीचे सांडगे उकडण्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण सांडगे करून घेऊया. ही जी डाळ बारीक केलेली आहे आपण, यामध्ये मी आता मसाला घालणार आहे, ऍड करणार आहे. आता आहे बघा, यामध्ये कोथिंबीर कट केलेली, थोडीशी हळद पूड, लाल मिरची पावडर थोडीशी, आणि मीठ चवीप्रमाणे. थोडीशी हिंग, आणि अगदी थोडासा ओवा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय बघा. आता बघा, मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये आपण हे सांडगे करून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने हे सांडगे करून घ्यायचे. आता आपण हे उकडायला ठेवून घेऊया. एक 10 मिनिटं उकडून घ्यायचे सांडगे हे. हे बघा, मी पातेलं गरम करायला ठेवलं होतं, पाणी त्यात घालून गरम करायला ठेवलं होतं. आता आपण उकडून घेऊया एक 15 मिनिट, 10 ते 15 मिनिट. आता आपले सांडगे उकडतायत तोपर्यंत मी हा मसाला फिरवून घेते मिक्सरला. अशा पद्धतीने आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. चला आता आपण रस्सा करून घेऊया. पण रश्श्याला आपल्याला सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवायचंय. रस्सा करण्यासाठी मी इथं 1 छोटा टोमॅटो आणि 1 छोटा कांदा कट केलेला आहे. चला आता रस्सा करून घेऊया. हे बघा, पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, तेल घातलेलं आहे त्यामध्ये. आता आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा सगळ्यात पहिल्यांदा. कांदा भाजत आला की आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा भाजत आला की आपल्याला लगेच हा टोमॅटो कट केलेला घालायचा आहे. कांदा आणि टोमॅटो भाजायचा आहे व्यवस्थित, एकदम सोनेरी कलर येईपर्यंत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा टोमॅटो आणि कांदा भाजायचा आहे बघा. आता हे बघा, आपले हे सांडगे उकडलेत का आपण बघायचे आहेत. या चाकूच्या साह्याने मी बघणार आहे बघा. हे बघा, हे बघा, एकदम इझिली निघतोय, न पीठ चिकटता. तर आपले हे सांडगे आता उकडलेले आहेत, काढून घेऊया आपण थंड होण्यासाठी. कांदा टोमॅटो आपल्याला भाजलेला आहे. आता आपण हा मसाला जो केला होता तो घालायचा आहे बघा त्यामध्ये. कांदा टोमॅटो बरोबर हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे.
वाळवणीच्या सांडग्यापेक्षा पण हे कालवण तुम्ही करून बघा. तर आपल्याला या कांद्याबरोबर हा मसाला भाजून घ्यायचा आहे बघा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, थोडं थोडं पाणी घालून मसाला भाजला तर खाली पातेल्याला लागत नाही आणि मसाला व्यवस्थित भाजला जातो. बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे बघा. बघा अजिबात मसाला खाली लागत नाही. आपण जर पाणी टाकून जर मसाला थोडं थोडं पाणी टाकायचं. मसाला जर आपण पाणी टाकून भाजला तर अजिबात खाली लागत नाही बघा पातेल्याला. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि रश्श्याला पाणी आपल्याला गरम वापरायचं आहे बघा. आणि वाळवणीच्या सांडग्याचं म्हणजे उन्हाळ्यात जे सांडगे करतात त्याचा पण रस्सा चांगला होतो. पण हा रस्सा एकदा करून बघा तुम्ही. उकडीचे सांडग्याचा रस्सा खूप छान लागतो. आता आपला मसाला भाजलेला आहे. थोडीशी हळदपूड घालूया आपण त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला घरगुती लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट जरा थोडंसंच घालायचं आहे कारण की आपण सांडग्यामध्ये मिरची घातली होती. मिरची पण घातली होती आणि आपलं काश्मीरी लाल तिखट पण घातलं होतं. तर रश्श्यात थोडीशी चटणी कमी वापरायची आहे. हे बघा मी आता त्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे असं. चटणी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी टाकून मसाला आणि चटणी असं भाजून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित. मस्त असं स्मेल खूप छान यायला लागले आहे बघा. मसाला बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर आणि असं तेल सुटेपर्यंत भाजले केलेलं आहे बघा. तर आता आपला मसाला भाजलेला आहे. आपण यामध्ये हे गरम केलेलं पाणी घालूया. आपल्याला किती रस्सा पाहिजे त्या प्रमाणात आपण हे पाणी घालून घ्यायचं बघा. किती मस्त रस्सा झालाय बघा. मस्त अशी तर्री आलेली आहे रश्शाला. कट आलेला आहे बघा. आता याला उकळी आली की आपण हे सांडगे सोडून घ्यायचे आहेत त्यामध्ये. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सांडग्यामध्ये सांडगे करताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं. तर यामध्ये आपण मीठ थोडंसंच घालायचं आहे. चवीप्रमाणे घालायचं आहे टेस्ट करून. गरम पाणी असल्यामुळे लगेच उकळी आली बघा रश्श्याला. मस्त असा रस्सा झालेला आहे आपला. जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. या रश्श्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे कट केलेली. मस्त असा रस्सा झालेला आहे तयार आपला. आपले हे सांडगे तयार झालेले आहेत उकडून. आता रश्श्याला पण उकळी आलेली आहे. तर आपण त्यामध्ये आता हे सांडगे घालून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपल्याला यामध्ये हे सांडगे घालून घ्यायचे. आणि हे सांडगे यामध्ये टाकल्यानंतर एक 5 मिनिटं उकळी येऊन द्यायची आणि लगेच बंद करायचं आहे. कारण हे डाळीचे सांडगे आहेत आणि आपण हे शिजवून घेतलेले आहेत. ह्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. हे बघा मस्त किती छान दिसतंय बघा. हे बघा बघू शकताय तुम्ही. उकडीच्या सांडग्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने. हे बघू शकताय तुम्ही सांडगे उकडून घेतलेले किती छान झालेले आहेत. अगदी परफेक्ट झालेले आहेत. एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचंय. तर अशा पद्धतीने आपला उकडीच्या सांडग्याचा रस्सा तयार झालेला आहे. गॅस बंद करून घ्यायचंय.
तर हे बघा, बघू शकताय तुम्ही उकडीच्या सांडग्याचा रस्सा तयार झालेला आहे माझा. बघा किती छान दिसतोय. वा, मस्तच. हे बघा किती सुंदर आहे. तितकाच टेस्टी पण झालेला आहे बघा. तर हा उकडीच्या सांडग्याचा रस्सा तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता. तर हे बघा, तयार आहे माझा हा उकडीच्या सांडग्याचा रस्सा, मस्त असा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. सोबतच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करत चला. आणि जर माझं काही चुकत असेल तर नक्की सांगत चला. आणि माझं यूट्यूब चॅनल नवीन आहे, तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवीन रेसिपीज, नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.